कोकणातलं हे फळ म्हणजे आहा! ॲसिडिटी नाहीशी करण्याचं अमृत फळ असं आपल्याला म्हटलं तरी चालेल. आज आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत, ते या ताज्या फळांचं लगेच पिण्यासाठी जे सरबत, त्याला आपण म्हणतो मोजिटो. तर हे ताज्या-ताज्या मस्त रातांबा किंवा कोकम फ्रूट म्हणूया, या कोकमचं आपण मोजिटो बनवणार आहोत, की लगेच प्यायला तयार. आणि कलर तर इतका सुरेख येतो म्हणून सांगू, तुम्ही बघतच असाल किती सुरेख कलर आला आहे. थंडगार, पोटातली उष्णता नाहीशी करणारं आणि ॲसिडिटी पचनास सहाय्यक आहे हे, आणि करायला तर सोपं. आता हे कोकमचे फळं आहे, याला रातांबा म्हणतात. तर या रातांब्याचा आपण मोजिटो तयार करणार आहेत. तर याच्यातले फक्त मी एक 2-3 पेल्यासाठी जे लागतात तेवढे 2-3 फळंच घेणार आहेत. सगळे फळं धुवून घेतलेत. आता आपण याला त्याच्यातल्या जे बिया असतात, आतमध्ये ज्या पांढऱ्या रंगाच्या बिया असतात ते काढून टाकतात आणि त्याचं आमसुलाचं तेल वगैरे तयार करतात. आपण फक्त वरचा भाग घेणार आहोत आणि ह्या मधल्या बिया काढून टाकणार आहात. तर या मधल्या बियाचं जे कोकम तेल आपण म्हणतो ना, थंडीच्या दिवसात जर आपले ओठ फुटले, पाय फुटले, तर त्या टाचेला वगैरे लावायला हे कोकम तेल जे वापरतो ते या बियापासूनच तयार करतात. तर असं हे मोजिटो तयार करण्यासाठी इथे आपण 2-3 फळंच घेणार आहोत आणि त्यातल्या या बिया आपल्याला काढून टाकायचं आहे. मस्त छान हे असं मोजिटो पिण्याला अतिशय रुचकर लागतं आणि पोटाला थंडावा देतंच. तर अशा प्रकारे हे बघा, हे वरचा जो भाग हिरवा असतो ना, तो आधी काढून घ्यायचा आणि मग त्यातलं पांढरं फळ आपण पांढरं जे बी असतं या फळातलं ते काढून बाजूला टाकायचं आणि हे सगळं काढून घेतले की मग आपल्याला याचं सरबत आपल्याला बनवायचं आहे. पण हे फ्रेश सरबत म्हणजे लगेच बनवायचं, लगेच प्यायचं. आणि हे करायला तर सोपं असल्यामुळे मुलांना कलर असल्यामुळे आणखीन आवडतं. आणि बाजारातल्या रेडीमेड पेयापेक्षा, की ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप असतं, त्या पेयापेक्षा केव्हाही हे कोकम फळाचं सरबत अतिशय उपयुक्त आहे. कोकम कुठल्याही प्रकारे तुम्ही करा, सार करा, सरबत करा, कढी करा, कुठल्याही प्रकारे घेतलं तरी हे कोकम छानच लागतं. हे असे 3-4 मी फळं फक्त घेतली आहेत, बाकीची फळं ठेवून घेतली आणि साखर तुमच्या बेताप्रमाणे टाकायची, आवडीप्रमाणे ज्याला कमी जास्त लागेल तसं. आणि इथे आपण टाकले काळं मीठ. काळ्या मिठाची चव भन्नाट लागते, याला काळं मीठच छान लागतं. तर त्यामुळे हे काळं मीठ आणि साखर टाकून छानपणे मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यात 1.5 पट आपण पाणी टाकूया. तर सुरुवातीला 1.5 पट आणि नंतर आपल्याला लागेल तसं चवीप्रमाणे कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकतो. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे, हे सगळं मिश्रण. काहीही याला वेळ लागत नाही. तर हे बघा, साखर सगळं थोडंसं पाणी टाकून अजून सगळी साखर आपण काढून घ्यायची आणि साहित्य तर काहीच लागत नाही. फक्त साखर, काळं मीठ, थोडं जर जिऱ्याची पूड तर ती लागेल तर ते पण टाकता येतं. चाट मसाला असेल तर ते पण टाकू शकता. पण नुसती काळं मीठ असेल तर खूप छान चव लागते. असं मस्त बारीक करून घेतलं की आपल्याला गाळून घ्यायचे, की जेणेकरून जे जाडसर जे मिक्सरमध्ये राहिलं असेल किंवा जो चोथा असेल तर तो आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि खाली मस्त छान रंगाचं बघा, तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आला आहे ना. हे सगळं असे छान गाळून घ्यायचे. बघा, वरती थोड्याशा जर एखादी बी राहिली असेल किंवा फळाची साल राहिली असेल तर ते आपण बाजूला काढू शकतो. सगळं पूर्ण असं दाबून दाबून सगळं काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा, तुम्ही बघू शकता. खरंच कोकण मेवा म्हणजे प्रत्येक गोष्ट कोकणातली ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. बघा, खालचा आता छानपैकी शरबत तयार झाला आहे. आता हे आपण सर्व करायचे म्हणून मी काचेच्या ग्लासमध्ये काढून घेते आणि मग आपण पेल्यामध्ये सर्व करून देऊया. आणि सर्व करताना सुद्धा मस्तपैकी पेले छान धुवून स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याला आता आपण थोडीशी चव काठाला लावायची, की जेणेकरून ते पिताना, मोजिटो पिताना एक छानपैकी थोडीशी गोड, थोडीशी खारट अशी चव यावी. इथे मी थोडी साखर टाकली आहे, त्याच्यातच काळं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं एक लिंबू पिळायचं आपल्याला. आणि जे काचेच्या कडा आहेत ना, त्याला हे असं लावून घ्यायचं आहे. बघा, अगदी किंचितसं लिंबू टाकले आपण आणि एक काच असं पेल्याचे कडा जे आहे त्याच्यामध्ये करून घ्यायच्या. उद्देश हाच फक्त, दिसायला तर छान दिसतं, पण जेव्हा सीप घेतो आपण, असा तो सीप घेताना ते
मोजिटोचं सीप आणि त्याला ती पिताना जिभेवर अशी छानपैकी गोड अशी आणि रॉक सॉल्टची चव आहाहाहा! मस्तच. असे पेले आपण ठेवलेत. मस्त त्या कडेला छान लावून घेतलेलं आहे इथे. आणि आता याच्यात आपल्याला टाकायचे आहेत बर्फाचे खडे. कोणाला सोडा आवडत असेल तर सोडा पण टाकू शकता. पण सोड्याने चव बिघडते, जास्त काही चांगलं लागत नाही. म्हणून बर्फाचे खडे टाका. गार पाणी असेल, बर्फ नको असेल तर बर्फ पण स्किप करता येतो. गार माठातलं पाणीसुद्धा छान लागतं. इथे असे बर्फाचे खडे टाकून घेऊया. आणि या काचेच्या जगमध्ये आपण जो हे केला आहे तो आपण टाकायचा. त्याच्या आधी ना थोडंसं पुदिन्याची पानं क्रश करून टाकायची, की ज्यामुळे मोजिटोला मस्त चव येते. एक 2-3 पानं मी दोन्ही कपामध्ये छानपणे टाकलेली आहेत. आणि वरतून आपण केलेलं हे मोजिटो. आहाहा! बघूनच असं वाटतं पटकन हा घोट घ्यावा. हो ना? बघा बरं किती छान दिसतंय. पुदिन्याचं पान टाकले मी सर्व करायला. असे छोटे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही नक्की शेअर करायला विसरू नका. मैत्रिणींना शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून मला सांगा की हे मोजिटो तुम्हाला ताजा ताजा फळांचा हा मोजिटो कसा वाटला.